नमस्कार मित्रांनो, आपलं एम एच नॉलेज या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत आजचे जनरल नॉलेज क्वेश्चन्स आणि काही गणिती क्वेश्चन्स. प्रश्न पहिला 5,10,20,40. तर मित्रांनो, प्रश्नचिन्हा जागी तुम्हाला संख्या ओळखायची आहे. तर पर्याय असे आहेत: पर्याय नंबर 1 60, पर्याय नंबर 2 70, पर्याय नंबर 3 80, पर्याय नंबर 4 90. तर मित्रांनो, याचे उत्तर काय असेल कमेंट करा. तर मित्रांनो, प्रत्येक संख्येला 2ने गुणले आहे. 5 गुणले 2 10, 10 गुणले 2 20, 20 गुणले 2 40, 40 गुणले 2 80. तर मित्रांनो, याचे बरोबर उत्तर आहे 80. प्रश्न क्रमांक दुसरा, बुक म्हणजे वाचण्यासाठी उपयोग येते. रीड. फूड म्हणजे अन्न, कशासाठी? तर मित्रांनो, ऑप्शन 1 ईट, ऑप्शन 2 कुक, ऑप्शन सी बाय, ऑप्शन डी सर्व. तर मित्रांनो, याचे उत्तर असेल फूड हे खाण्यासाठी उपयोग येते, म्हणजेच ईट म्हणजे ऑप्शन 1 नंबर हा उत्तर असेल. प्रश्न तिसरा, CAT बरोबर DBU देन DOG म्हणजे काय येईल? तर मित्रांनो, एक लक्ष द्या. C नंतर येतं D, A नंतर येतं B, T नंतर येतं U. त्यामुळे D नंतर येईल E, O नंतर येईल P आणि G नंतर येईल H. त्यामुळे याचं पहिलं उत्तर असेल EPH. प्रश्न चौथा, त्यामधील विषम शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. पर्याय 1 ॲपल, पर्याय 2 मँगो, पर्याय 3 कॅरेट, पर्याय 4 बनाना. तर मित्रांनो, यातील वेगळा शब्द ओळखायचा आहे. तर मित्रांनो, ॲपल झाडावरती लागतं, मँगो पण झाडावरती लागतं आणि बनाना पण झाडावरतीच लागतं. एक कॅरेट जो असतो तो जमिनीमध्ये लागतो, त्यामुळे कॅरेट हा शब्द वेगळा असेल. प्रश्न पाचवा, राम उत्तर दिशेला 10 मीटर चालतो, मग उजवीकडे वळून 5 मीटर चालतो. तो आता कोणत्या दिशेला आहे? पर्याय 1 पूर्व, पर्याय 2 पश्चिम, पर्याय 3 उत्तर, पर्याय 4 दक्षिण. तर मित्रांनो, एक लक्ष द्या. राम हा उत्तर दिशेला 10 मीटर चालतो, त्यानंतर तो उजवीकडे वळतो, म्हणजेच पूर्व दिशेला वळतो आणि 5 मीटर चालतो. तर राम हा पूर्व दिशेला असेल. तर मित्रांनो, याचे उत्तर आहे पर्याय नंबर 1.